इंद्रायणी आणि तिची जोजो. इंद्रायणी आणि जोया गेल्या वर्षी परदेशातल्या आपल्या घरी गेल्या. काही कारणानं त्यांचं वास्तव्य 3-4 वर्षापासून भारतातच होतं. तिकडे गेल्यावर आपण डॉग घ्यायचा हे जोयानं नक्की केलं होतं. मी म्हटलं, खूपच छान, परदेशामध्ये घरटी एक तरी पाळीव प्राणी असतोच. कुत्रा मांजर तर अगदी कॉमन आहे. पक्षी असतात, हॅमस्टरसारखा एखादा प्राणी असतो. पुढे सरसावून इंद्रायणी म्हणाली, नाही मला नाही आवडत कुत्रा घरात सांभाळायला. खूप जबाबदारी वाटते. माझ्याकडून काही तुला कुत्रा वगैरे पाळण्याची परवानगी मिळणार नाही. जोया रडका हेल काढून म्हणाली, काय ग आई. तो विषय तिथेच थांबला. यथावकाश दोघी परदेशी गेल्या. तिकडून फोन वगैरे सुरू झाले. गप्पा, मेसेजेस. कसे सेटल झाला आहात वगैरे बद्दलची चौकशी नियमितपणे करत होतो. एक दिवस मात्र फोनवर बोलत असताना इंद्रायणीनं एकदम बॉम्बच टाकला. म्हणाली, काकू, आम्ही एक डॉग घेतलाय. मी म्हटलं, काय, तुला आवडत नाही ना कुत्रा? तू सांभाळायला तयार नव्हतीस ना? अहो पण काकू, काय सांगू, ती इतकी क्यूट आहे, इतकी सुंदर आहे. मी प्रेमातच पडले तिच्या. मी म्हटलं, बर, मग नाव काय ठेवलं तिचं? मीच ठेवलं. माझ्या लेकीचं नाव जोया. तिच्याशी मिळतं जुळतं म्हणून मी जोजो ठेवायचं ठरवलं. आणि ते नाव तिला इतकं सूट झालंय म्हणून सांगू, इतकी गोड आहे ती, वगैरे वगैरे. कुत्राप्रेमींचं जे सुरू होतं ते पुढची 5 मिनिटं ऐकत होते. 5 मिनिटांनी इंद्रायणी भानावर आली. काकू, मी खूपच बोलले का? पण खरं सांगू का, मला राहवलंच नाही. तुमचा फोन आल्याबरोबर मी ठरवलंच होतं की तुम्हाला पहिल्यांदा हे सांगायचं. मी म्हटलं, ठीक आहे, जोयाला पण कोणीतरी सोबती मिळेल. नवीन देश, नवीन ठिकाण, नवीन वातावरण, सगळ्यात ती जराशी बुजली असेल. त्या बुजरेपणातून, एकाकीपणातून बाहेर यायला नक्कीच मदत होईल. हळूहळू त्यांच्या घरामध्ये जोजो प्रस्थापित झाली. कुटुंबातला एक सदस्य झाली. अनेक वेळा गप्पांमधून तिचा विषय निघायचा. तिचे फोटो पाठवले जायचे. कुत्र्यांविषयी मी पुस्तक लिहायचं ठरवलं तेव्हा पुन्हा जोजोबद्दल अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. इंद्रायणीनं मोठ्या तत्परतेनं तिला जे वाटलं, जो अनुभव आला, तो मला लिहून पाठवला. तो असा. चार्ल्स स्पॅनियल आणि पुडल यांचा संकर असलेली कवुडल जातीची जोजो आता जवळजवळ 1.25 वर्षांची झाली आहे. ती मध्यम आकाराची, पीच आणि ब्राऊन रंगाची, अत्यंत लाघवी, देखणी कुत्री आहे. तिचे मोठे डोळे अतिशय बोलके आहेत आणि पाणीदार आहेत. बटनाच्या आकाराच्या पिटुकल्या नाकामुळे ती फारच गोड दिसते. मऊ मऊ लोकरीचा हा गोळा थंडीच्या दिवसात अगदी उबदार उशीसारखा वाटतो. जोजोच्या स्वागतासाठी घरातले सगळेजण अगदी कंबर कसून कामाला लागले होते. या त्यांच्या पाहुण्याला काय काय लागू शकतं याची काहीच कल्पना नसल्यामुळे यूट्यूब, इंटरनेट, पुस्तकं अशा विविध माध्यमांचा अभ्यास झाला. मौशार उबदार बिछाना, चावण्यासारखी रबरी खेळणी, जेवणा खाण्यासाठी प्रत्येक खोलीत बाउल्स अशा खरेद्या झाल्या. ते पिल्लू घरी आल्यानंतर आयुष्यात कसे बदल होतील या स्वप्नरंजनात इंद्रायणीचं सगळं कुटुंब मशगूल झालं होतं. कुत्रा पाळण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाल्यावर इंद्रायणीनं 2 अटी घातल्या. एक तर श्वानबाळाचं नामकरण तीच करणार आणि दुसरी म्हणजे 5-6 पिल्लांपैकी निवड करण्यात ती सहभागी असणार नाही. सर्वसाधारणपणे कोणतीही गोष्ट निवडताना आपण छान, आकर्षक वस्तू निवडतो. पण देवानं निर्माण केलेल्या सजीव गोष्टींचं अशा निकषांवर मूल्यमापन करणं हे तिला अन्यायकारक ठरेल असं वाटत होतं. ते जमेल की नाही या पेचात तिला गुंतायचं नव्हतं. तिच्या मुलीनं हे आव्हान स्वीकारलं आणि इंद्रायणीची सुटका झाली. 2022 डिसेंबरमधल्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एका डॉग ब्रीडरनं निवडीसाठी बोलावलं. जोयाची आणि जोजोची एक क्षणभरच नजरानजर झाली.
हृदयाच्या तारा जुळल्या आणि तत्क्षणीच तिनं जोजोची निवड केली. अर्थात हे सर्व जोयानं नंतर सांगितलं. इंद्रायणी घरीच पिल्लाची आतुरतेनं वाट पाहत थांबली होती. जोजो आली तेव्हा 2 महिन्यांची होती. जेमतेम तळहाता एवढी असेल. नवख्या ठिकाणचा गंध घेऊन लगेचच रुळली. आपला बिछाना पाहिला, वाडग्यातलं पाणी प्याली आणि बिनदिक्कतपणे सुसू पण केली. आता सर्वांचं रुटीन जोजो भोवती फिरू लागलं. हळूहळू तिला शी शूच्या सवयी लावल्या. दरम्यान एकदा तिची एक हॉस्पिटल व्हिजिट पण झाली. जोजोच्या बाललीलांमुळे हसण्यानं प्रेमानं घरात एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं. खूप दिवसांनी सगळं कुटुंब असं आनंदी उत्साही वातावरण अनुभवत होतं. इंद्रायणीच्या मुलीनं म्हणजे जोयानं जोजोला अनेक छोट्या छोट्या आज्ञा पाळायला शिकवल्या आहेत. त्या दोघी एकमेकींच्या सहवासात खुश असतात. इंद्रायणीला कधी खिन्न, निराश किंवा अगतिक वाटू लागलं की जोजोला ते लगेचच जाणवतं आणि मग ती तिच्या शेजारी येऊन बसते. तिच्या मांडीवर अलगद डोकं ठेवून पडून राहते. तिच्या उबदार अंगामुळे आणि संथ लयीत चाललेल्या श्वासोच्छ्वासामुळे एक प्रकारची स्वस्थता, आश्वस्तता येते आणि निराशा जाऊन परिस्थितीचं आव्हान स्वीकारण्यासाठी ऊर्जा मिळते. कोणतीही शाब्दिक देवाणघेवाण न होता अगदी या हृदयीचे त्या हृदयी. जोजो आता त्यांच्या कुटुंबाचा एक प्रेमळ सदस्य आणि अविभाज्य घटकच बनलाय. तिघांच्या मानवी त्रिकोणाला 4थं श्वान परिमाण जोडलं गेलंय. त्यामुळे आयुष्य समतोल, आनंदी आणि सुसह्य झालंय. इंद्रायणी सांगत होती की परदेशातली सामाजिक परिस्थिती खूप निराळी असते. प्रायव्हसी जपण्याच्या नादात तिथे प्रत्येक जण खूप एकटा असतो. चटकन आपल्या मनातलं हितगुज करण्यासाठी कोणी उपलब्ध नसतं. तिकडली आपली भारतीय माणसं देखील एकमेकांशी खूपच फॉर्मल वागतात. एकत्र भेटींच्या वेळी खाणं पिणं, सजावट या गोष्टींकडे असलेले कटाक्ष खूप अस्वस्थ करतात. सगळेजण स्वतःची चांगली बाजू दाखवण्याच्या मनस्थितीत असतात. आपल्याला काहीतरी सलत असेल, खुपत असेल तर व्यक्त करण्यासाठी समोर एखादी मैत्रीण क्वचितच उपलब्ध असते. अशा वेळी जोजोची तिला खूप मदत होते. जोजो निरपेक्षपणे तिच्यावर प्रेम करते आणि त्यामुळे ध्वनीतून, वासातून, कंपनातून तिची मनस्थिती जोजो जाणून घेते. आपल्या परीनं ती इंद्रायणीला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करते. आपसूक इंद्रायणीलाही तिची प्रेमळ धडपड जाणवते. असं आहे त्यांचं शब्दांच्या पलीकडलं नातं. जोया आणि नीरजही तिच्या कुटुंबातलेच आहेत, पण ते आपापल्या कामात असतात, व्यवधानात असतात. जोजोला फिरवून आणणं, तिच्याशी खेळणं, तिला खायला घालणं वगैरे सारख्या गोष्टी ते करतात. पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे इंद्रायणीचं जोजोशी विशेष असं नातं आहे. तिची एक गंमत इंद्रायणी सांगत होती. जोजो कुठेही बसलेली असली तरी तिची नजर सतत इंद्रायणीकडे असते. प्रत्येक ॲक्शन जोजो न्याहाळत असते. एक प्रकारची अदृश्य अशी एक तार तिच्याशी जोडलेली असते. त्यामुळे एकटेपणा तर वाटत नाहीच, शिवाय निरपेक्ष प्रेमाचं एक सकारात्मक वलय भोवती असतं. जोया 4थीत असताना परदेशात गेली. नवीन शाळा, इंग्रजीचे नव्या पद्धतीनं केलेले उच्चार, गोरी धिप्पाड माणसं, सगळंच मोठं आव्हानात्मक होतं. जोया तशी छोटीशी, बावरून गेली थोडीशी. अर्थात मुलं कुठल्याही परिस्थितीला ॲडजस्ट होतात तशी ती झाली. पण जोजोनं तिला फार मदत केली. आई वडिलांखेरीज आपल्या हक्काचं निरपेक्ष प्रेम करणारं कोणीतरी आहे ते सतत आपल्याशी खेळण्याचा, आपल्याकडून लाड करून घेण्याचा प्रयत्न करत असतं. ही कल्पनाच मोठी सुरेख असते. आपल्याला उलटून न बोलणारं, आपल्याशी वादविवाद न करणारं असं कोणीतरी असलं की कम्फर्टेबल वाटतं, आत्मविश्वास वाढतो. तसंच जोयाचं झालं. हळूहळू ती तिच्या नव्या शाळेमध्ये, नव्या वातावरणामध्ये अगदी छान रमली. सगळं काही आत्मसात केलं. आता तर तिथलीच झाली आहे. पण जोजो मात्र तिला उपयोगी पडली. तिचं महत्त्व तेव्हाही होतं आणि पुढेही ते राहीलच. नीरजला अगदी लहानपणापासून कुत्रा पाळायचाच होता.
त्याचे सगळे फायदे, त्याचं प्रेम, त्याची आपुलकी हे सगळं तो जाणून होता. जे पडेल ते सगळं करण्याची त्याची तयारी होती. घरातून थोडासा विरोध होता आधी, पण त्यानंतर जेव्हा सगळ्यांचं कुत्रा घेण्याचं एकमतानं ठरलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. जोजोला घरी आणल्यानंतर तिचं तो खूप निगुतीनं करतो. परदेशामध्ये कुटुंबाचं नॉर्मल चित्र म्हणजे नवरा, बायको, त्यांचं मूल आणि त्यांचा कुत्रा. आपल्याकडेही आता कुत्रा असल्यामुळे आपलं कुटुंबही नॉर्मल आहे, कंप्लीट आहे, असं त्याला समाधान आहे म्हणे. कोणाचं काय तर कोणाचं काय. जवळजवळ सगळ्यांकडेच तिथे कुत्रा असतो, त्यामुळे त्याच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा अत्यंत अल्प दरात किंवा अगदी फ्री उपलब्ध असतात. तिथल्या डॉग पार्क्स मला खूप आवडतात. एका बंदिस्त गेटेड अशा एरियामध्ये ही डॉग पार्क असते. तिथे लहानसा पाणवठा असतो, छोटीशी टेकडी असते आणि सगळीकडे हिरवळ असते. कुत्र्यांना तिथे पट्टा काढून सोडलं जातं आणि ते स्वैरपणे धावतात. इतर कुत्रे पण तिकडे आलेले असतात, त्यांच्याबरोबर खेळतात आणि खूप मजा करतात. रस्त्यावर आपल्या कुत्र्यानं घाण केली तर ती त्याच्या पालकाला उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकावी लागते. इथे मात्र ते बंधन नाही. जोजोला अशा डॉग पार्कमध्ये जायला प्रचंड आवडतं, कारण ती खूप खेळकर आहे. इतर कुत्र्यांच्या मागे जाणं, पळापळी, धावाधावी करणं तिला खूप म्हणजे खूपच आवडतं. तिथे जे सार्वजनिक नळ असतात ना, त्यांना जमिनीलगत एक ट्रे जोडलेला असतो. त्यात साठलेलं पाणी कुत्रा सहजपणे पिऊ शकतो. केवढी सोय आहे की नाही. जोजो अतिशय गरीब स्वभावाची आहे. सहसा भुंकत नाही. अगदी बाथरूममध्ये अडकली तरी ती शांतपणे बसून राहते. जरा भीतीदायकच आहे ही सवय, अडकून बसायची एखाद दिवशी. भुंकता येत नाही म्हणावं तर बाहेरून काचेची तावदानं स्वच्छ करायला आलेल्यांच्या अंगावर भुंकते. खाली एखादा कुत्रा दिसला तरी 11व्या मजल्यावरून जीवाच्या आकांतानं भुंकते. पेट शिवाय आपण इतकी वर्ष का आणि कसे राहिलो असा प्रश्न इंद्रायणीला आणि तिच्या कुटुंबाला पडतो म्हणे. आपल्या देशापासून, घरापासून, माणसांपासून खूप दूर राहणारी ही माणसं, त्यांच्यासाठी पेटचं महत्त्व खरोखरच अनन्यसाधारण आहे. इति श्री जोजो पुराणम संपूर्णम.